मित्रांनो, खरोखर किती गंमत आहे ना. माणसाला हे निसर्गानं पोट दिलंय. ते पोट जर नसतं तर किती गंमत आली असती. मित्रांनो, माणूस ह्या टीसभर पोटासाठी किती अट्टहास करतो, राबतो, कष्ट करतो, पण तरी सुद्धा त्याचं ते टीसभर पोट कधीच भरत नाही. मित्रांनो, या जीवसृष्टीमध्ये प्राणी आहेत, पक्षी आहेत, इतर जीव आहेत, जंतू आहेत, परंतु ह्या सगळ्या जीवजंतूंना, प्राण्यांना ते केवळ पोट भरण्यासाठी जगतात. परंतु माणूस आपलं उभं आयुष्य हे कष्ट करण्यामध्ये, गाडी घे, जमीन घे, घोडी घे, सोनं घे, चांदी घे, वावर घे, अगदी या भूतलावरती जेवढ्या काही गोष्टी असतील त्या फक्त घेण्यासाठी तो अगदी जगत असतो. प्राण्या पक्ष्यामध्ये आणि माणसामध्ये एकच फरक आहे की दोघांनाही जरी पोट असलं, इतर प्राणी केवळ खाण्यासाठी जगतात, परंतु माणूस हा त्याच्या इच्छेसाठी जगत असतो. आणि त्याचं जे पोट आहे ते पोट कधीच भरत नाही. तो किती कष्ट करू द्या, किती घाम गाळू द्या, अहोरात्र परिश्रम घेऊ द्या, परंतु त्याचं पोट तो कधीच पूर्णतः भरू शकत नाही. कारण त्याची जी तृष्णा आहे, गौतम बुद्धाने सांगितलं की माणूस हा दुःखी आहे तो केवळ त्याच्या तृष्णेमुळं, त्याच्या इच्छेमुळं, आणि म्हणून त्याचं जे पोट आहे ते कधीच पूर्ण भरत नाही. म्हणून मित्रांनो, आपलं जे पोट आहे त्या पोटाबरोबर आपण आपल्या इच्छा मर्यादित ठेवल्या तर आपलं पोट तर निश्चितच भरणार आहे, परंतु आपण तेच करत नाही. म्हणून आपण अहोरात्र कष्ट करतो, अहोरात्र राबतो, परंतु शेवटी आपण खाली हातानं जात असतो.